टॉपला नाही हात लावायचा. शनू नो 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 नो. किती छान मूड आले त्याला, एकदम मस्त. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो एका रॅन्डम दिवसाची सुरुवात झालेली आहे. आज आहे फ्रायडे आणि आम्ही कदाचित आज ताईंच्या घरी जाणार आहोत. ताईंच्या म्हणजे माझ्या नंदेच्या घरी. त्यांना मेसेज तर केलेला आहे, बघू आता जर त्यांचा काही मेसेज आला तर संध्याकाळी जाणार आहोत. तोपर्यंत आजचा दिवस कसा जातोय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळेल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि ना माझे व्हिडिओज खूप लेट येत आहेत. सो तुम्ही विचार करत असाल की यार किती लेट व्हिडिओ अपलोड करते. तर जसं मला वेळ मिळेल तसं मी एडिट करण्याचा प्रयत्न करते आणि अपलोड करते. सो प्लीज समजून घ्या. आणि हे काय चाललंय आणि व्हिडिओ पाहत राहा. बघा आमची कशी ॲक्टिव्हिटी चालू आहे. मुलं ना खूप जास्त स्क्रीन बघतात आणि स्क्रीन त्यांच्यासाठी चांगलं नाही. आयस तर मध्ये मध्ये बघतोच. मी शक्यतो त्याला फोन देत नाही. थोडाफार बघतोस, खोटं बोलायचं नाही. मी त्याला फोन नाही देत, बट थोडंफार तरी मध्ये मध्ये टी व्ही लावून देते. सो ते पण मला कमी करायचं आहे, म्हणून मी त्याला आजकाल सतत काहीतरी एक ॲक्टिव्हिटी देते जेणेकरून तो बिझी राहील. आता मी त्याला ही ॲक्टिव्हिटी दिली, तुम्हाला दाखवते. दिसत नाही ना तुला? पक्का? बरोबर आहे. असं वाटतं की तुला दिसतंय. एवढं पटापट कसं केला तू? पटापट कसं केलं दादाने? शनू, दादाने पटापट कसं केलं ते तुला माहिती. खाऊ नाही शकत. ही चिटिंग आहे. ही चिटिंग आहे. खाऊ नाही शकत तू. छी काय चाटून बघितलास? शी. ऍक्टिव्हिटी अशी करतात का चिटिंग करून? शनू हा ठीक आहे. शनू काय करतो रे दादा? सगळं दादाकडे लक्ष आहे ना? दादाकडे लक्ष आहे. कधी जाऊन ओढतोय त्याच्या समोरच. अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी केल्या ना मुलं थोडीशी बिझी होतील. तुम्हाला पण जर आवडलं असेल ना तर ट्राय करून पहा. ताईंकडे घेऊन जाण्यासाठी मी डोसा, चटणी आणि फ्राईड राईस बनवला होता. फटाफट ते सर्व पॅक केलं, आम्ही तयारी केली आणि आम्ही निघालो. त्या नवी मुंबईमध्येच राहतात, बट आमची भेट जास्त होत नाही कारण त्यांचं ऑफिस असतं. आता पण अधिक माससाठी त्यांना बोलवलं होतं, पण त्यांना वेळ नव्हता त्यामुळे त्या आल्या नाहीत, म्हणून आम्हीच त्यांच्याकडे आलो आहोत. आता काय घेतो आपण दादासाठी खाऊ? इथून आतमध्ये. हा इथून आतमध्ये. गेलोय की आलोय. लॅपटॉपला नाही हात लावायचा. शनू नो 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 नो. काय बनवलेलं आज? राणी सीसीटीव्ही बघितली नाही. छोटी टिक्की आई तुझ्या पाय पडा. आई हे काय? मी तेच बोलत होती. काय तू खूप आता खूप दिवसातून आली आहेस. अचानकच आली आहेस. आम्ही तुम्हाला साडी घ्यायची होती, तुम्ही नाही घ्यायची आम्हाला साडी. ह्यांच्यातर्फे समज साडी बिडी देतात, ऐकलं का? हॅलो हॅलो नको एवढी असू दे. अरे असू दे, छान वाटेल तुला. हॅलो. आई पाय पडा. आज तुझ्या पाय पडा. पडला. हाय गाईज, गुड मॉर्निंग. सो तुम्ही आधी पाहिलं की आम्ही ताईंकडे गेलो होतो काल, आणि तोच व्लॉग मी कंटिन्यू करते बिकॉज रात्री यायला खूप लेट झालं. जवळपास 11 वाजले होते आम्हाला.
त्याच्यामुळे आल्यानंतर काही शूट केलं नाही. आम्ही शूट करायला वेळच नव्हता म्हणा, बट काही बोलले वगैरे नाही, डिरेक्टली झोपून गेले. आणि त्याच्यानंतर आता सकाळी उठलो आहे आणि आता ब्रेकफास्ट करायचा आहे. पण विचार केला की तोपर्यंत आधी व्लॉग चालू करूया. सो तो व्लॉग आपण कंटिन्यू करतो आहे. आणि आजचा दिवस कसा जातो हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. बाय. काल संध्याकाळी जे मी बॅटर आणलं होतं डोशाचं तेच बॅटर उरलं होतं. त्याच्यामुळे आज ब्रेकफास्टसाठी मी डोसा बनवला होता. अंशला नेहमीच काहीतरी वेगळा डोसा खायचा असतो, त्याच्यामुळे मी माझ्याकडे पिझ्झा स्प्रेड होतं ते मी डोशाला लावते आणि त्याच्यासोबत थोडंसं गाजर टाकते, जेणेकरून त्याची टेस्ट अजून छान लागते. आणि मुलांना हे आवडीने खातात, त्यामुळे तुम्ही पण ट्राय करून पहा. आता मी नाश्ता करते. शनय हॉलमध्ये, मी इथे बसले बेडरूममध्ये, नाहीतर तो माझ्याकडे येईल आणि मला खाऊ नाही देणार. डोसा 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 चलो डोसा 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 खावा, डोसा खावा. गाजर संपलं आता, इतकंच होतं गाजर. नेक्स्ट टाइम पुन्हा बनवूया. अरे तो एकच गाजर होतं माझ्याकडे, तेच टाकलं होतं मी. नेक्स्ट टाइम पुन्हा बनवते. तर गाईज मला शनाईसाठी नाचणी सत्व बनवायचं होतं, म्हणून मी रागी भिजत ठेवली होती काल दुपारी. आणि आता त्याला खूप छान मोड आलेत. त्याला मी बांधून ठेवले होते एका कपड्यामध्ये. खूप मस्त मोड आलेत, तुम्हाला दाखवते. हे बघा, वरतूनच दिसत आहेत मोड आलेले. हे कपडा रेड झाला आहे बिकॉज रागी जेव्हा पण आपण भिजत ठेवतो ना तेव्हा जे पण कापड असतं ते लाल होतं. एक सेकंड मी तुम्हाला हे सोडून दाखवते. एका हाताने सुटत पण नाही. हे बघा किती छान मूड आले त्याला, एकदम मस्त. खूप मस्त आलेत. आणि आता ना या कपड्यावरती मी सुकत ठेवते आणि मग सुकल्यानंतर मग याची पावडर बनवून ठेवायची. जेव्हा पण आपण रागीला मोड आणून नाचणी सत्व बनवतो ना ते जास्त पौष्टिक होतं, कारण जेव्हा असे मोड येतात ना तेव्हा ती रागी अजून पौष्टिक बनते. त्याला ॲक्च्युली अजून पण मोड येतील जर मी अजून काही वेळ ठेवलं तर, बट माझ्या मते इतके इनफ आहे. आणि इथे आमच्या आयांसचे कवर घालायचे चालू आहेत. लवकरच आयांसचं स्कूल चालू होणार आहे ना. हो. किती पसारा केलाय, सगळा पसारा ठेवायचा. इतक्या छोट्या बाळाने पसारा कसा केला. हो अगं बाई, तू काय काय काढलंस. तू ते वरचं काढलंस. गॅरेज, अरे बापरे. आणि शनू काय करतोय. शनूला छोट्यातली छोटी गोष्ट भेटते. आता काय इथे भेटलंय, छोटासा खड्डा. छोटासा खड्डा मिळालाय शनूला, छोटासा खड्डा. शनू काय मिळालं. गाडी सोबत खेळा. नाही गाडी नकोय आम्हाला, खड्डाच हवाय. ओ छोटा खड्डा आहे तिथे, छोटासा खड्डा आहे तिथे. खातो मँगो, मँगो खातो शनू. शनू मँगो खातोय आणि इथे आम्ही पण मँगो खातोय. आयु ये गोडे. नॉर्मल रिॲक्शन, ओव्हर ॲक्टिंग नको, नॉर्मल रिॲक्शन. छान आहे. सो दॅट्स इट गाईज. हा होता माझा छोटासा व्लॉग. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. खूप छान.